दिवचा प्रश्न मला आत्ता स्वाभाविक वाटतोय. अगं अलका, तुमचा प्रश्न स्वाभाविकच आहे, पण तो प्रश्न स्वीकारणं आपल्या स्वभावात. खरंय. बघ ना, तुला सेक्स समजून सांगायच्या नादात कदाचित तो आपल्यालाच कळायला लागलाय. देऊ अजूनही नाराज आहे. मला सांग, जर 10वीचं पुस्तक तुला आताच वाचायला दिलं तर तुला त्यातलं काही समजणार आहे का? ही गोष्ट पण तशीच आहे बाळा. जशी जशी तू मोठी होत जाशील ना, तसं तसं सगळं समजत जाणार तुला. मला सांग देऊ, तू ते बी शोधत होतीस ना, काय केलं त्याचं? पेरलं ते मी औनात. का? का म्हणजे आता त्यातून झाड येणार. जेव्हा ती बी आणि ही माती एकत्र येतील, त्यातनं नवं झाड. तसंच जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतील, त्यातनं नवं मूल जन्माल. आणि तू जो काही तो व्हिडिओ पाहिला ना शाळेत, त्यात फक्त शारीरिक होतं, भावनिक काहीच नव्हतं. आणि हा देव लक्षात ठेव, शरीर सुख सेक्सची पहिली पायरी नाही. भावनिक सुख ही सेक्सची पहिली पायरी. हो बाबा, आणि होय, आता कळलंय मला. बाबा, मी शाळेतून घरी येत असताना मला एक बॉक्स पडलेला दिसला. मी तो घेऊन आले. बघू बॅग. मॅन फोर्स कॉन्डम. प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, मेरी मेरी कहानी है. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका इट हॅपन्स. बाबा, हे लिहितो कोण? लेखक सुदर्शन अजित खोत.
म्हणजे लेखकच नाटक बसवतो? उम्हम. तो दिग्दर्शक वेदांत अजय केकाडे. लेखक आणि दिग्दर्शक दोघं मिळून नवीन नाटकाला जन्म देतात. म्हणजे त्या दोघांचा सेक्स होतो? खुशी काय करताय तुम्ही? काय दिसतंय का तुला? नाही, माझ्या भाषेत तरी याला सूर्यनमस्कार म्हणतात. आणि काय ग, प्रत्येक गोष्ट का तुला याच बाजूने बघायची सवय लागली का? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. काय बडबडताय? यांनाच ठाऊक. तुझ्यासारख्या बाईसमोर काय बडबडवणार तेच कळत नाही. आणि गोंधळच तसं झालाय ग. अलका, दिव्याने प्रश्न विचारलाय. सांगा मला, पण पहिले आरती उरकवू द्या, मग सांग. अगं बाई, जरा थांब. धाडस लागतं असलं काही सांगायला, पण नेमकं हिला कसं सांगू? तिने विचारलं तसं काही वेगळं, पण सांगावं तर लागेल, नाहीतर काय वेगळंच होऊन बसायचं. अहो काय, कशाबद्दल बोलतात? अगं, काल रात्री दुग्ध प्राशनानंतर शयनगृहात संप्रेरकांचा विस्फोट होऊन चारपाईवरती जे काही विवस्त्र कर्मकांड केलेत ना, त्याच्याबद्दल बोलतोय. हो, एवढं मोठ्याने ओरडताय तुम्ही? ही का ओरडून सांगायची गोष्ट आहे का? कुणीतरी ऐकलं तर? कोणीतरी खंडारी वहिनी का? बरं, जाऊ दे. बघ अलका, मला फार महत्वाचं सांगायचं तुला. आरती झाल्या, बरं हे घ्या आता. काय चाललंय तुमचं? देते म्हटलं चहा, बसा. दिव्याला प्रश्न पडलाय ग. हो, आरती झाल्या बर. हिरे झडत मुकुट शोभतो बरा, रुंजुंतीना पुरे. काय आहे प्रश्न तरी ऐकून घेतेस? प्रश्न कुणी विचारलाय? दिव्याने विचारलं. आणि दिव कुणामुळे झाली? आपल्या गणपती. म्हणजे दिवचा जन्माचा आणि गणपतीचा काही संबंधच नाही की काय, की आपल्या जन्माचा काही संबंध नाही दिवचा? हो, आपण त्यांना नवस केलाय म्हणून तर ती झाली ना. मग पूजा नको का करायला? जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे म्हण कामना मूर्ती. जय देव गणपती बाप्पा मोरया. बोला, काय म्हणत होता? तुला प्रश्न पडलाय सकाळी? यात काय नवीन आहे? पण प्रश्न गंभीर आहे यावेळेस. हो, नेहमीच आहे, पण नेहमीप्रमाणे दुर्लक्ष नाही करता येणार, माहिती का? भाबडी असं तू मुले. आता मुंबई कशी दिसते समजणार आहे का तिला शब्दात? जेव्हा ती जाणार बघणार तेव्हा समजेल तिचं तिला. भाबड्या प्रश्नांची पातळी पार करून गेली आहे ती. अहो, फार तर काय, मुंबई सोडून दिल्ली गेली असं, त्यात काही एवढं? अगं अलका, आपली मुलगी फार पुढचे प्रश्न विचारते बरं. कसले? सांगू? हा, ती विचारत होती मला, हा, तुम्ही दोघे हा, बेडरूम मध्ये कणत का होते म्हणून. अच्छा, काय? हा, कधी? अगं कसं? तुम्हाला कसं विचारलं होती? काय रात्री झालं? नाही. अगं ओम नमः शिवाय, नमः शिवाय, मग गणपती नमः, मारुती नमः. घंटी तर वाजवती ग. बरं जाऊ दे. हे बघ, हे सगळं घडलं काल रात्री. आणि ती आता काय विचारते माहितीये का? काय सांगू? हा, सेक्स म्हणजे काय? अरे देवा. अहो, आपली दिवसातून 6वीलाच आहे हो. 6वीला जर तिला असे प्रश्न पडत असतील तर तुम्हीच विचार करा 7वीला कसे पडतील. मग 8वीला, त्याच्याही पुढे, मग 10वीला, त्याच्याही पुढे, 12वीला. नाही. अहो, लवकरात लवकर काहीतरी करायला हवं आपल्याला. अगं काल रात्रीच केलंय ना आपण. अहो, मी माझ्या बाबांनाच बोलवेन.
आणि चांगला दम द्यायला लावेल. म्हणजे एक कानाखाली वाजवली ना भलते नसते आवाज ऐकू येतील नाही तिला पुन्हा. मूर्ख आहेस का तू? बाबांना बोलवेल. बाबा काय करणार आहे त्याच्यात? अहो मी काय म्हणते, झोपेत असेल ती, विचारलं असेल तिने तुम्हाला झोपेत अहो आई काय आई तुझी तब्येत ठीक आहे ना का? हो. मग काल रात्री मला तुझा कसला आवाज येत होता? माझा नाही, काल रात्री 9:30 झोपले होते. आई खोटं बोलू नका. मला तुझा, बाबांचा आणि बेटचा तिघांचा कळण्याचा आवाज येत होता. काय? तू ये इकडे. इकडे या. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तो बेड जुना झालाय, बदलून टाकूया. पण नाही, ऐकायचं तर अजिबात नाही माझं. मी काय म्हणतोय अलका, मला जुनी तर तू पण दिसतेस. बदलून टाकू का तुला पण? बदलून टाकू ना तुला पण. हे ना तुमच्याचमुळे झालं. माझ्यामुळे आता जुनी तू दिसते तर बदलावं नाही आई लागेल. बाबा सांगा ना काल रात्री तुम्ही काय करत होत्या ते? आम्ही यज्ञ 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 हा एक महान यज्ञ आहे बाळा. हा यज्ञ केला ना तर माणसाला पुत्र प्राप्ती होते. म्हणजे काल रात्री आपल्या घरी यज्ञ होता. हा तुम्ही दोघांनी केला हा यज्ञ? हा म्हणजे हा यज्ञ केल्यानंतर मूल होता. हा मग मला का नाही बोलवलं त्या यज्ञाला? हा? मी पण बघितलं होतं ना मुलगाच होता ते. ए देऊ, लहान मुलांनी ते बघायचं नसतं. आणि तुझं लग्न झालं ना बाळा, तूही बसीलच की त्या यज्ञाला. असं कसं डायरेक्ट बसायचं? आमचे सर म्हणतात कुठलीही गोष्ट समजून घेतल्याशिवाय ती करायची नसते, आणि जर ती समजली नाही तर ती पुन्हा पुन्हा विचारायची. माहोरे मास्तर. बर अगं बाबा पण यज्ञात कळण्याचा आवाज कसा येईल? अगं कन्याचंच यज्ञ असतं ते, आणि तीच मंत्र असतात त्याची. मग आई तुला जास्त मंत्र असतात का? चटके ग चटके, ती यज्ञाचे चटके. आणि बाळा याच यज्ञाला सेक्स म्हणतात. सेक्स. सर हे पण म्हणत होते हा. की प्रत्येक गोष्टीची एक व्याख्या असते. बरोबर. मग सेक्सची व्याख्या काय आहे बाबा? सांगा. तीच काय? तीच दुग्ध प्राशनानंतर शयनगृहात संप्रेरकांचा विस्फोटून 4 पाई वरती विवस्त्र केली जाणारी कर्मकांड. सेक्स याला सेक्स म्हणतात बाळा. पण मला काही कळलं नाही. मग त्या सरांना घेणे तू शोध ना वाक्य. आई तू तरी सांग ना. बाळा मला तांदूळ निवडायला जायचंय, मी जाते हं, मी जाते. बाबा हे बघा. ऑफिस. मला ऑफिसला जायचं आणि तुला शाळेला जायचंय ना. आवर पटकन. अगं आई, अहो बाबा, कोणीतरी सांगा ना की सेक्स म्हणजे काय? देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीन पर. So students, our next point is reproduction. सर काय? रिप्रोडक्शन म्हणजे? प्रजनन. पण सर मग माणसाचं रिप्रोडक्शन कसं होतं? माणूस जन्म देतो ना बाळाला. कसं? गुड क्वेश्चन. एक ते फिमेलच्या आत असतं, आणि मेल मेल तर मेलचं स्पर्म त्याला आत मिळाल्यानंतर बाळ तयार होतं. बस खाली. स्पर्म म्हणजे? दुश्मन. ते तुम्हाला पुढच्या वर्षी आहे. बसा खाली. पण सर तुम्हाला माहित असेलच ना. आणि सर हा अभ्यासाचा प्रश्न आहे. Good question. See, when male and female come very close to each other for reproduction, then one of the stage male get
top level of satisfaction, and he produced semen. In that semen, there have already contained sperm. When that semen goes inside of female, he produce baby. बस खाली लय प्रश्न विचार. But sir, how sperm goes inside of female? इंसानियत के दुश्मन तुमच्या घरी ते ऐकते आपला आता का त्याच्यावर लाईव्ह टेलिकास्ट दाखव. तुमच्या घरी फिश टँक आहे का? फिश टँक नाही, पण मी बघितलंय. नशीब माझं. तर त्या फिश टँक मधले सगळे मासे एक लहान तोंड असलेल्या हौदात टाकायचे झाले. मग त्या फिश टँकच्या खालच्या होलातून एक पीव्हीसी पाईप लावून ते सगळे मासे त्या हौदात सोडेल ना. मग त्यातलं पाणी म्हणजे सेमेन आणि त्यातले मासे म्हणजे स्पर्म जे त्या पीव्हीसी पाईपाद्वारे त्या हौदामध्ये गेलं. कळलं? सर, हे स्पर्म फिमेल मध्ये एंटर करायला मेल कुठली पाईप वापरतात? टायमिंग आहे बेलचा. आपण राहिलेला परवा शिकू. लय झाला आजचा अभ्यास. राजीनामा देतो. काय फाटली या सरांची दिवे एक नंबर. काय काय कळना सरांना काय सांगावं. फिश टँक, मासे, पाईप. सरांना असं वाटत होतं जसं की तुला काही माहितीच नाहीये, नुसती उदाहरणे देत बसले. पण अगं मला नाहीच माहित. काय चेष्टा, इयत्ता 6वीत शिकत असताना सुद्धा तुला काहीच माहिती नाही? कोणाला गणवतेस? अगं सरकारने जर 6वीतच लग्न करण्याची परवानगी दिली असती ना, तर बालभारती सोड, बालभारतच तयार झाला असता दुसरा. हे बघ, तुला माहितीये स्पर्म इनसाइड जायला मेल कुठली पाईप वापरतात आणि कसं होतं ते? इट हॅपन्स विथ सेक्स. सेक्स? तुला माहितीये सेक्स म्हणजे काय असतं? अगं मलाच काय, जनावरांना सुद्धा माहितीये, ते सुद्धा करतात. आणि तुला माहितीये माणसांपेक्षा जास्त सुखी असतात ते. म्हणजे? अगं म्हणजे आज एक तर उद्या दुसरा. पण तुम्हाला कसं माहिती सगळं? ऑब्झर्वेशन ग, ऑब्झर्वेशन. कुणीतरी म्हटलेच आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, करणाऱ्याने करत जावे आणि बघणाऱ्याने बघत जावे. सेक्सच्या बाबतीत ना तुम्ही सगळं न कळणारी भाषेत का बोलता? कारण यात कुठली भाषाच वापरली जात नाही, फक्त अक्षरं असतात. आ उ ए. तुला असं कळणार नाही बाई. अय्या, तू मोबाईल आणतेस? ओरडू नको, यात तुला हवी असणारी गोष्ट आहे. काय काय? पण पण तेरी मुट्ठी में क्या है नन्हे मुन्ने बच्चे, तेरी मुट्ठी में क्या है? मुट्ठी में है तकदीर हमारी, मुट्ठी में है तकदीर हमारी. हमने किस्मत को बस में किया है, हमने किस्मत को बस में किया है. भोली भाली मत वाली आंखों में क्या है? भोली भाली मत वाली आंखों में क्या है? आंखों में झूमे उम्मीदों की दीवानी, आंखों में झूमे उम्मीदों की दीवानी. आने वाली हॅलो, अगं ही अलका बोलतीये. आपली तू आता मोठी झाली आहे. हो, आताच झाली आहे. मला सांगतेस का तिच्या कार्यक्रमाला काय काय लागेल तर? अच्छा, यादी मोठी आहे. मग एक काम करतेस का, मला व्हॉट्सअप करते का? बरं बरं, चालेल चालेल. हो का? बरं बरं, हो हो हो, चालेल चालेल. हो, ठेवते. हो हो. काय चाललंय अलका मॅडम? आणि कसला कार्यक्रम? हो, दिव वयात आली याचा. हे दुपारीच सांगितलंय हो तुम्ही? हो, आपली दिव आता मोठी झाली आहे. तिची साडी नेसवणं झालं, ओटी भरणं झाली, मंदिरात पूजा झाली, शिवाय 4 चौघांना गोडाचं जेवण केलं पाहिजे ना. आणि हे सर्व केल्याने काय होणार? ह्या सगळ्या बायकांच्या गोष्टी असतात, तुम्हाला नाही कळणार त्यातलं काही. अगं कळण्याबाहेरच्याच गोष्टी आहे ना, नैसर्गिक गोष्ट आहे.
त्याचा एवढा तमाशा करायची काय गरज? काय गरज? गरज आहे. तुम्हाला नाही कळणार त्यातलं काही. अहो, या कार्यक्रमाने जगाला दाखवून द्यायचं असतं की माझ्या मुलीमध्ये पण काहीच कमी नाहीये. अहो, तुम्हाला नाही माहिती हो, ह्या बायका ना बोलतात, संशय नजरेने पाहतात. अहो, आमच्या मंजूने पण हा रडून रडून कार्यक्रम नव्हता केला. तिला मुलगा शोधताना किती त्रास गेला हे आमचं आम्हालाच माहित. आणि हो, राहिला तो तुमचा प्रश्न. नैसर्गिक आहे हे माहिती आहे मला, देऊ नंतर सुद्धा मला किती त्रास दिला या नातेवाईकांनी. तिला होऊ नये बस एवढं माझं. अहो अलका वहिनी, बोलावत का? हो हो, अगं दिवच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं होतं तुला, त्यासाठी बोलवलं होतं गं. बाबा, बाबा, हे मला काय झालंय? अगं बाळा, ये बैस. मोठं झाल्यावर प्रत्येक मुलीला असंच होतं. काळजी करू नकोस. पण बाबा, रक्त. बाबा, बाबा मला कुठला रोग झालाय का बाबा, सांगा ना. रोग नाही का बाळा, उलट तू आता मोठी झाली आहेस. अ स्ट्रॉंग गर्ल. आई पण हेच म्हणत होती की तू आता मोठी झालीस, आता मुलांच्यात खेळायचं नाही, ओढणी घ्यायची खांद्यावर, फ्रॉक घालणं बंद करायचं, बंद. बाबा, हे असं का होतं? आणि आई म्हणत होती की आता हे असं दर महिन्याला होणार, दर महिन्याला. पण बाबा मला नकोय बाबा, नकोय बाबा मला, नकोय बाबा, नकोय बाबा मला. चॉकलेट खाशील? थँक्यू बाबा. अगं बाळा, हे आपल्या हातात नसतं ग. आणि यात काही वाईट नाहीये. सुरुवातीला होतच असतो त्रास, पण नंतर ना होते सगळं. बाबा, पण हे असं का होतं आणि कशासाठी? बघ, यालाच तर पिरियड्स म्हणतात ना. मला सांग, जर तुला एखादी गोष्ट हवी असली तर तू काय करतेस? मी ती ठेवून घेते. बरोबर. आणि जेव्हा एखादी गोष्ट नको असते तेव्हा? मी ती फेकून देते. परफेक्ट. फिमेलचं शरीर पण तुझ्यासारखंच असतं. फिमेलच्या शरीरात एग असतं. जेव्हा फिमेलच्या शरीराला त्या एगची गरज असते ना, ते तेव्हा ठेवून घे. आणि जेव्हा शरीराला त्या एगची गरज नसते तेव्हा ते बाहेर टाकते. आणि जी गोष्ट बाहेर पडते ते म्हणजे हे रक्त. बाबा, पण शरीराला त्या एगचा उपयोग कशासाठी होतो? बाळ तयार होण्यासाठी. अच्छा, अय्या, असं असतं का ते? बाळ, बाळ, एग, बाळ, एग म्हणजे रिप्रोडक्शन. बाबा, म्हणजे जेव्हा मेल आणि फिमेल एकमेकांजवळ येतात तेव्हा बाळ तयार होतं ना? काय बोलतेस तू? आणि जेव्हा मेल सॅटिस्फॅक्शनच्या टॉप लेवलला जातं तेव्हा स्पर्म येतं ना? कोणी सांगितलं तुला? आणि जेव्हा हे स्पर्म फिमेल मध्ये एंटर होऊन एगला जाऊन मिळतं तेव्हा बाळ होतं ना? काय बडबडतीयस ग? आणि हे स्पर्म फिमेल मध्ये एंटर होण्यासाठी मेल कुठली तरी पाईप वापरतो म्हणे. पाईप नसते ग ती. बाबा, कशी दिसते ती पाईप? अगं दाखवायची नसते. बाबा, पण मला बघायची बाबा, प्लीज एक वेळ. नाही ग, अगं बाबा प्लीज, प्लीज. अगं अलका, कुठे आहे तू? अगं बघ तुझ्या मुलग्या. अगं नाही ग. Ah
बरं. गुड नाईट. बाबा सेक्स रात्रीच का करतात? हो. बसलीये च बँडेज आण. हो. आई मुलांना पिरियड्स होत नाही? आई बाबा मुलगा आणि मुलगी सेक्स का करतात? म्हणजे मुलगा मुलाशी आणि मुलगी मुलीशी सेक्स करू शकत नाही? आई देवीला पिरियड्स होत नाही? आई स्टिऑन कॅप्सूल्स म्हणजे? चाहे मुझे सजग हाथ सिखनिया, चाहे मुझे सजग हाथ सिखनिया, अंधा में दिए न जी दांत बुकनिया. बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचं. माहिती आहे का विचारायचं? बैस अगोदर. बैस बैस बैस. उठायच्या गोष्टी म्हणजे काय हेच ना. हो पण बाबा माझ्या बरं जाऊ दे. मैत्रिणीने आज मोबाईल वगैरे बघ. हे महत्वाचं पुस्तक आणलंय मी तुझ्यासाठी. यात सेक्स म्हणजे काय सर्व काही लिहिलं. जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांबद्दलचा भावभावनांचा सर्वोच्च बिंदू गाठतात ना, त्याचं कृतीत रूपांतर होतं. नर आणि मादी या भिन्न भिन्न लिंगांचे व्यक्ती एकमेकास आपले अवयव प्रदान करतात. त्या कृतीस संभोग असं म्हणतात. ही कृती संपूर्णतः नग्न अवस्थेत असते. पुरुष आपले स्त्रियांच्या कसलं भयंकर पुस्तक आहे हे. करण्यापेक्षा तर वाचायला भयंकर वाटतंय ग. अहो पण कसली भाषा वापरली याच्यामध्ये. मग यात काय महाभारतातली भाषा वापरणार आहे का? अहो हे शब्द ऐकून जीवर कसले संस्कार पडतील. जर चार चौघात ती बोलत बसली ना तर रस्त्यावर ना चालणं अवघड होऊन जाईल आपलं. या पुस्तकाचा पर्याय मला अजिबात मान्य नाही. शेवटचं हो मान्य नाहीये. नाही. मग शोध ना तूच पर्याय. अच्छा म्हणजे सगळं आईने कामं शोधलं पाहिजे करावं ना. आणि तुम्ही काहीच नाही. नाही नाही बाबा याला सेक्स म्हणतात? मला वाटत होतं सेक्स म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट असेल. ज्यात तुम्ही आई आणि सर तुम्ही सगळेच सांगायला इतके ऑकवर्ड होत होता. त्याआरती नक्कीच हे काहीतरी वेगळं आहे हे कळत होतं मला. पण इतकं. आणि माझ्या मैत्रिणीने दाखवला होता असा व्हिडिओ. म्हणाली हे हे असं असतं सेक्स. इतकं घाण इतकं रानटी. आणि आणि बाबा हे तुम्ही माझ्या हिशोबात
कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाडे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्याचे फुलाची फळेना. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. थँक्यू दिवळ. हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. मनाला हुर हुर लावी, सांजेला होई जीव हळवारे. जे झाले गेले विसरून सारे, हा बेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळे नाशी. हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. रोजच्या धावपळीतून वेळ काढून बसल्यावर किती शांत वाटते नाही. मनात साठवलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतायच, पण बोलत कोणीच ना आपण नाहीत तर, पण उत्तर मात्र मिळतं. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत का याच्याकडे? अगं मुळात सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याच मनात असतात. नको त्या प्रश्नांचं चिखल पडलं राहतं त्यावर तेवढंच. या लाटा येतात आणि त्याला धुवून काढतात. आणि कधी कधी ह्या लाटा प्रश्नांसोबत उत्तर पण घेऊन जातात. म्हणजे बघा ना, आपणच शोधलेल्या उत्तराचा आपल्यालाच विसर पडतो. अगं या लाटा नाही घेऊन जात, मग आपलीच बुद्धी भ्रष्ट होत असते. तुमचे टोमणे समजतायत मला. अगं टोमणे समजावेत म्हणूनच मारावे लागतात. तुम्ही पण ना, आता जा माझ्याशी बोलूच ना. हो अलका मॅडम, 12 वर्षांची मुलगी आहे आपल्याला, काय वय झालं का रुसायचं? 12 वर्ष. अहो आपली ती केव्हा मोठी झाली हो, कधी जाणवलंच नाही. भातुकलीच्या खेळातून उठून
ती तिचं वेगळं जग बनवत चालली. तिला मिळालेल्या उत्तराने बनत चाललंय तिचं जग. अहो, आता प्रश्न म्हटला म्हणजे मला दिवस आठवते हो. त्याला कारण आहे अगं. त्यांच्या भाबड्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात का आपल्या मनात. बाबा मुंबई कशी दिसते हो हे सांगू शकतात बाबा तुम्ही. पण बाबा सेक्स म्हणजे काय नाही सांगू शकत. कारण ते अजून बाबांनाच कळालं नसतं. मग 14 वर्ष आपण जेही काय केलं ते काय होतं मग? न समजून केलेली चूक एवढंच. काय झालंय? अगं किती सुंदर दिसतेस तू. हा हा या कुठं नजर स्थिरावलीच नाही का कधी माझी. तुला तर टीव्ही पण आहे का इथे. कधी लक्षच केलं नाही. काय झालंय अचानक? गेले कित्येक वर्ष झाली तुझ्याकडे प्रेमाने पाहिलंच नव्हतं. नात्यातलं सुंदर काहीतरी मिस करतो याची जाणीव झाली का? म्हणजे लग्नानंतर दररोज हवा वाटणार. नंतर नंतर फक्त थोड्या वेळसाठी शरीर देत राहिलो आपण आणि त्याची तहान भागल्यावर झोपून गेलो. कारण तिथून पुढे आपण स्त्री पुरुष राहिलंच नव्हतं. नवरा बायको उरलो. नात्याची गरज म्हणूनच जवळ आलो. आणि या सर्वांमधनं भावना कधी निघून गेल्या कळालंच. का का होतंय असं? अगं सेक्स सारखी एवढी मोठी गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री 5 मिनिटात सांगून मोकळे होतात का? त्या अगोदर त्यांनाही ते सांगायची जबाबदारी वाटत नाही. आणि त्यानंतर जे काही होतं ते सेक्स होत हे समजून आपलंही जगणं सुरू राहतं. हो, क्यूचा प्रश्न मला आत्ता स्वाभाविक वाटतोय. अगं अलका, तुमचा प्रश्न स्वाभाविकच आहे. पण तो प्रश्न स्वीकारणं आपल्या स्वभावात. खरंय. बघ ना, तुला सेक्स समजून सांगायच्या नादात कदाचित तो आपल्यालाच कळायला लागलाय. देऊ अजूनही नाराज आहे.
मला सांग देऊ, जर 10वीचं पुस्तक तुला आताच वाचायला दिलं तर तुला त्यातलं काही समजणार आहे का? ही गोष्ट पण तशीच आहे बाळा. जशी जशी तू मोठी होत जाशील ना तसं तसं सगळं समजत जाणार तुला. मला सांग देऊ, तू ते बी शोधत होतीस ना, काय केलं त्याचं? पेरलंय ते मी अंगणात. का? का म्हणजे आता त्यातून झाड येणार. जेव्हा ती बी आणि ही माती एकत्र येतील त्यातनं नवं झाड उगवेल. तसंच जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतील त्यातनं नवं मूल जन्माल. आणि तू जो काही तो व्हिडिओ पाहिला ना शाळेत, त्यात फक्त शारीरिक होतं, भावनिक काहीच नव्हतं. आणि हा देव लक्षात ठेव, शरीर सुख सेक्सची पहिली पायरी नाही. भावनिक सुख ही सेक्सची पहिली पायरी. हो बाबा, आणि होय आता कळलंय मला. पापा, मी शाळेतून घरी येत असताना मला एक बॉक्स पडलेला दिसला. मी तो घेऊन आली. बघू बॅग. मॅन फोर्स कॉन्डम. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, मेरी मेरी कहानी है. एक कर्टन